Welcome in Gurukul IIT and Medical Academy. In today's lecture, we are going to study about the new phylum, and the name of the phylum is phylum Ctenophora. Okay, बोर्डवरती लिहून ठेवलेले आहेत त्याची जनरल कॅरेक्टरिस्टिक्स बघा. बोर्डवरती जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याच्याकडे नीट लक्ष द्या. They are radially symmetrical and diploblastic. बघा, रॅडियल सिमेट्री याचा अर्थ आहे कुठल्याही ॲक्सिसने जर हा ॲनिमल कट केला तर त्याचे दोन समान भाग पडतील. ओके, व्हर्टिकली, हॉरिझॉन्टली और ऑब्लिकली. ओके, व्हेन वी कट दिस ॲनिमल इट शोज द टू सिमिलर हॉर्न्स. बघा, हा समजा हा गोलाकार ॲनिमल असेल. बघा, हा ॲनिमल या ठिकाणी मी एक ड्रॉ केलेला आहे. ओके, सर्क्युलर ॲनिमल कुठल्याही ॲक्सिसनी जर तुम्ही त्याचा कट घेतला तर त्याचे दोन समान भाग तुम्हाला बघायला मिळतील. एक लक्षात. सो इट इज कॉल्ड एज अ रॅडियली सिमेट्रिकल. परत हे ॲनिमल कसे असणार आहेत? डिप्लोब्लास्टिक आहेत. ह्याच्या अगोदरचा आपण फायलम आपण बघितला आहे सिलेंट्रेटा. सिलेंट्रेटा मधले सुद्धा ॲनिमल कसे आहेत? इथं डिप्लोब्लास्टिक आहेत. टिनोफोरा मधले सुद्धा ॲनिमल्स कसे आहेत? डिप्लोब्लास्टिकच आहेत. दे ओनली शोज अ मेडुसा फॉर्म. मेडुसा म्हणजे याचा अर्थ आहे अंब्रेला शेप्ड ह्या ॲनिमलचा आकार तुम्हाला बघायला मिळेल. ओके, दे शोज अ मेडुसा फॉर्म. पॉलिफॉर्म तुम्हाला ह्या ठिकाणी बघायला मिळणार नाही. म्हणजे ॲनिमल सिलेंड्रिकल ऑब्वियसली नसणार आहेत. सगळेचे सगळे ॲनिमल्स कसे आहेत? मेडुसा सारखे म्हणजेच अंब्रेला शेप्ड आहेत. दे आर एक्सक्लुसिव्हली प्रेझेंट इन मरीन वॉटर इकोसिस्टम. सगळेचे सगळे ॲनिमल्स, स्ट्रिक्टली दीज ॲनिमल्स आर प्रेझेंट इन अ मरीन वॉटर इकोसिस्टम. बघा, हे ॲनिमल कुठे? फक्त समुद्राच्या पाण्यामध्येच ॲनिमल्स बघायला मिळतील. गोड्या पाण्यामध्ये म्हणजेच फ्रेश वॉटर इकोसिस्टम मध्ये तुम्हाला हे ॲनिमल्स बघायला मिळणार नाहीत. दे आर कॉमनली कॉल्ड सी वॉलनट. बघा, हे ॲनिमलला सी वॉलनट असं म्हटलं जातं किंवा दे आर ऑल्सो कॉल्ड कोंब जेलीज. बघा, ह्या ॲनिमल्सला सी वॉलनट किंवा कोंब जेलीज असं म्हटलं जातं. ओके, दे शोज अ टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. बघा, आपण पॉरिफेरामध्ये बघितले सेल ॲग्रीगेट बॉडी प्लॅन. सिलेंड्रेटामध्ये काय बघितलेलं आहे? टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. इथं पण कसं असणार आहे? टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. बघा, नीट तुम्हाला हे सगळे फायलम स्टडी करायचे आहेत आणि त्याचं कम्पॅरेटिव्ह स्टडी ज्यावेळेस कराल त्यावेळेस सगळेच्या सगळे 11च्या 11 फायलम्स तुमच्या डोक्यामध्ये फिक्ट बसतील. प्रत्येकाचे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला अशा पद्धतीनं लिहून घ्यायचे आहेत. येते लक्षात. नेक्स्ट आहे द बॉडी कन्सिस्ट ऑफ 8 एक्सटर्नल रोज ऑफ सिलिएटेड कोंब प्लेट्स. बघा, ह्या ॲनिमलमध्ये हा टिनोफोरा मधला हा प्ल्युरोब्रँकिया नावाचा ॲनिमल आहे. बघा, इथं मी डायग्राम ड्रॉ करून ठेवली आहे. ह्या ठिकाणी 8 काय असणार आहेत? एक्सटर्नल रोज ऑफ अ सिलिएटेड कोंब प्लेट्स आर प्रेझेंट. बघा, ह्या ठिकाणी कोंब लाईक प्लेट्स ह्या ठिकाणी प्रेझेंट असणार आहेत. पूर्ण ह्या जो सर्क्युलर पोर्शन आहे ह्याच्यावरती बघा 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे 8च ह्या ठिकाणी काय आहेत? हे कोंब प्लेट्स प्रेझेंट आहेत. डायग्राम तुम्ही ज्यावेळेस ड्रॉ कराल त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला 8च शेल प्लेट्स, 8च ह्या ठिकाणी हे कोंब सिलिएटेड कोंब प्लेट्स तुम्हाला काढायचे आहेत. ओके, दीज आर युजफुल फॉर लोकोमोशन. बघा, ह्या कोंब प्लेटचा उपयोग हे ॲनिमल काय करणार आहे? लोकोमोशन साठी करणार आहेत. इथं आणखीन हे दोन असे लॉंग टेंटॅकल लाईक स्ट्रक्चर्स प्रेझेंट असणार आहेत आणि हे टेंटॅकल लाईक स्ट्रक्चर्स इट ऑल्सो कन्सिस्ट ऑफ सिलियाज. बघा, हेअर लाईक प्रोजेक्शन्स ह्याच्यावरती प्रेझेंट असतात. येते लक्षात. सो हिअर द बॉडी बिअर्स 8 एक्सटर्नल रोज ऑफ सिलिएटेड कोंब प्लेट्स and these comb plates are useful for locomotion. Digestion takes place by both the ways, that is extracellular as well as intracellular digestion. बघा, ह्या ठिकाणी ॲनिमलचं जे डायजेशन आहे ते दोनही मेथडने एक्स्ट्रासेल्युलर पण आहे आणि इंट्रासेल्युलर पण आहे. दे शोज अ बायोल्युमिनेसन्स ऑर्गन्स. आता बायोल्युमिनेसन्स ऑर्गन याचा अर्थ आहे ॲनिमल्सच्या बॉडीवरती एक पर्टिक्युलर टाईप ऑफ एन्झाईम प्रेझेंट असणार आहे अँड दिस एन्झाईम इज युजफुल फॉर लाईट इमिशन. बघा, काजवे सगळ्यांना माहीतच आहेत. काजवा किडा सगळ्यांना माहीत आहे. त्याला या ठिकाणी रात्रीच्या वेळेस हा चमकत असतो. तसेच हे ॲनिमल सुद्धा काय करतात? रात्रीच्या वेळेस
तुम्हाला असे ह्या ठिकाणी अगदी कलरफुल कॅरेक्टरिस्टिक्स, कलरफुल स्ट्रक्चर तुम्हाला त्या ॲक्वॅटिक इकोसिस्टममध्ये बघायला मिळतं. म्हणजे हे ॲनिमल्सच्या बॉडीवरती प्रेझेंट असणारं हे जे बायोल्युमिनसन्स हे जे ऑर्गन्स आहेत ते काय करणार आहेत, दे आर कॉल्ड ॲज अ लाईट इमिटिंग ऑर्गन्स. ओके, अँड दिस लाईट इमिटिंग ऑर्गन्स आर युजफुल टू प्रोड्यूस लाईट. काजवे जसं ह्या ठिकाणी चमकत असतात तशा पद्धतीनं हे रात्रीच्या वेळेस त्या सी शोरवरती तुम्हाला चमकताना बघतात. अगदी खूप ब्युटिफुल त्याचं कलरेशन आहे. बऱ्याच वेळेस तुम्ही डिस्कवरी चॅनलवरती बघितलं असणार आहे बघा, किंवा यूट्यूबवरती सुद्धा तुम्ही फक्त बायोल्युमिनेसन्स ऑर्गन कन्सिस्टिंग ऑर्गन्स म्हणजेच ह्या ठिकाणी फ्लोरोब्रँकिया जर टाकलात तर तुम्हाला ते ॲनिमल्सचं एक्झॅक्टली द रिअल ॲपियरन्स कसा आहे तो बघायला मिळेल. ठीक आहे. सो द ॲनिमल shows various life functioning activities. All the life functioning activities are present here. Some life functioning activities, for example reproduction. Reproduction हे animalचं sexual method नुसार होणार आहे. Sexual method means the fusion of the male as well as the female gamete. बघा, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन होऊन झायगोट फॉर्मेशन तयार केलं जातं. झायगोट इट शोज अ सिरीज ऑफ डेव्हलपमेंटल दॅट कॅरेक्टरिस्टिक्स. बघा, झायगोटचं रूपांतर ह्या ठिकाणी ब्लास्टुलामध्ये, मग एम्ब्रिओ, ओके, मग गॅस्ट्रुलेशन. सो लाईक दिस हियर द नंबर ऑफ दॅट द प्रोसेसेस आर टेक्स प्लेस आणि मग ह्या ठिकाणी त्यांचं हे सेक्शुअल रिप्रोडक्शन केलं जाईल. रिप्रोडक्शन इज टेक्स प्लेस बाय सेक्शुअल मेथड. फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल. बघा, बाहेरच्या बाजूला मात्र फर्टिलायझेशन कुठं होणार आहे, बाहेर होणार आहे, एक्सटर्नल फर्टिलायझेशन आहे. आणि डेव्हलपमेंट कशी असणार आहे, इनडायरेक्ट डेव्हलपमेंट आहे. इनडायरेक्ट याचा अर्थ आहे फर्स्ट आफ्टर हॅचिंग द एग द स्मॉलर ॲनिमल इज कम्स आउट. इट इज कॉल्ड ॲज अ लार्वा अँड दिस लार्वा इज डिफरंट ॲज कम्पेअर टू द अडल्ट स्टेज. लार्वाचं जे काही बॉडी कॅरेक्टरिस्टिक असणार आहे ते अडल्टपेक्षा वेगळं असणार आहे आणि म्हणून त्याला काय म्हटलं जातं, इनडायरेक्ट डेव्हलपमेंट. बघा, या ठिकाणी डायरेक्ट आणि इनडायरेक्ट डेव्हलपमेंट दोघांच्या मधला फरक तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हा पॉइंट तुम्हाला नेहमी ह्या आपण फायलम स्टडी करत असताना येणार आहे. बघा, इनडायरेक्ट डेव्हलपमेंटमध्ये काय केलं जातं, इनडायरेक्ट डेव्हलपमेंटमध्ये लार्वा जी असणार आहे, लार्वाचं कन्व्हर्शन, लार्वाचं मेटामॉर्फोसिस. मेटामॉर्फोसिस म्हणजे इथं लार्वाचे मोल्टिंग्स केले जातात. इकडायसिस त्याला म्हटलं जातं. लार्वा काय करते, फूड मटेरियल खात असते आणि तिचे जे बॉडीचे जे कॅरेक्टरिस्टिक एपिडर्मल लेअर जो आहे तो रिमूव्ह होतो आणि ह्या लार्वाचा आकार मोठा मोठा व्हायला लागतो. आणि ज्यावेळेस इथं वेगवेगळ्या स्टेजेस असणार आहेत, नंबर ऑफ स्टेजेस आर प्रेझेंट हिअर अँड दिस लार्वा इज कन्व्हर्टेड इनटू अडल्ट स्टेज. लार्वाचं रूपांतर कशामध्ये केलं जातं, अडल्टमध्ये केलं जातं. तर लार्वा आणि अडल्ट हे दोघांचे जे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते कशा असणार आहेत, डिफरंट असणार आहेत, वेगवेगळे असणार आहेत. अगदी तुम्हाला जर एक्झाम्पल बघायचं असेल तर बटरफ्लाईज सगळ्यांना माहिती आहे, फुलपाखरू सगळ्यांना माहित आहे. बघा, फुलपाखरामध्ये पहिल्यांदा अळी असते, ओके, आणि मग त्या अळीचं रूपांतर कशामध्ये केलं जातं, कोशामध्ये केलं जातं आणि मग कोश म्हणजेच प्युपा त्याला म्हटलं जातं आणि मग प्युपामधनं एक ब्युटिफुल ॲनिमल बटरफ्लाईज हे बाहेर येत असतात. येते का लक्षात? म्हणजे लार्वा म्हणजे त्या अळीचं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे, फुलपाखरामध्ये झाले. म्हणजे अळी आणि फुलपाखरू या दोघांचं मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक जर तुम्ही बघितलं तर ते कसं आहे, वेगवेगळं आहे आणि म्हणून त्याला काय म्हटलं जातं, इनडायरेक्ट डेव्हलपमेंट. येते लक्षात? तर इथं ह्या ॲनिमल्समध्ये सुद्धा टिनोफोरा मधले जे ॲनिमल्स आहेत ह्यांच्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीनं इनडायरेक्ट डेव्हलपमेंट बघायला मिळते. आणि डायरेक्ट डेव्हलपमेंट याचा अर्थ आहे आफ्टर हॅचिंग द एग the smaller young ones are exactly similar to the adult stage. येते का लक्षात? म्हणजे लहान जे बाळ असणार आहे ते एक्झॅक्टली त्यांच्या त्या अडल्ट सारखं दिसतं. बघा, ह्युमन बिंग मध्ये बघा, लहान बाळ तुम्ही बघितलेलं आहे तसाच आकार हा ह्युमन बिंगचा असतो. म्हणजे फक्त बॉडीचाच आकार वाढतो, साईज वाढतो. येते लक्षात? सो लाईक दिस हिअर दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज अ डायरेक्ट डेव्हलपमेंट. परंतु इथं मात्र कसं असणार आहे, डेव्हलपमेंट कशी आहे, इनडायरेक्ट आहे. their ab oral surface has balancing organ. बघा, ह्यांचा ab oral surface जो आहे, आता हा जो तुम्हाला वरच्या बाजूला दिसतोय हा सरफेस कुठला आहे, ab oral surface आहे
आणि ह्याचा खालचा जो भाग असणार आहे त्याला काय म्हणलं जातं, ओरल सरफेस. ॲब ओरल आणि ओरल. ॲब ओरल म्हणजे व्हेंट्रल आणि ओरल म्हणजे त्या ठिकाणी सॉरी ॲब ओरल म्हणजे डॉर्सल आणि ओरल म्हणजे व्हेंट्रल, हे लक्षात ठेवा. तर ह्या ठिकाणी ओरल जो साइड आहे तिथं माउथचं ओपनिंग प्रेझेंट असणार आहे. तर ह्या ॲब ओरल सरफेस वरती तुम्हाला बॅलन्सिंग ऑर्गन बघायला मिळेल अँड दॅट बॅलन्सिंग ऑर्गन इज कॉल्ड स्टॅटोसिस्ट. बघा त्या ऑर्गनला काय म्हटलं जातं, स्टॅटोसिस्ट. म्हणजे त्या ॲक्वॅटिक इकोसिस्टम वरती बॅलन्स करून राहण्यासाठी त्यांना काय असणार आहे, हे स्टॅटोसिस्ट या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. ठीक आहे. तर हे झाले ह्या क्टिनोफोरा मधले जनरल कॅरेक्टरिस्टिक्स. परत एकदा बघूया. दे आर रॅडिली सिमेट्रिकल, डिप्लोब्लास्टिक. ओके, दे शोज मेडुसा फॉर्म. ओके, they are exclusively present in marine water ecosystem. They are commonly called sea walnuts or comb jellies. Okay, they shows only a tissue level of organization. Body consists of 8 external rows of ciliated comb plates, and these ciliated comb plates are useful for locomotion. Digestion takes place by both the ways, that is external as well as extracellular as well as intracellular. Bioluminescence organs, that is the light emitting organs, are present on the body. Reproduction takes place by only sexual method. Fertilization is external and development is indirect. And on aboral surface there is presence of a balancing organ, and that balancing organ is called statocyst. हे example, हे statocyst हे जे कॅरेक्टरिस्टिक आहे, हा जो ऑर्गन आहे लक्षात ठेवा. याच्यावर डेफिनेटली तुम्हाला MCQ ला प्रश्न हा विचारला जातो. आणि एक्झाम्पल आहे क्टिनोफोरा किंवा त्याला काय म्हणलं जातं, प्ल्युरोब्रँकिया. त्याच्यातली काही एक्झाम्पल्स आणखीन लिहून घ्या तुम्ही. सी वॉलनट आणि व्हीनस गर्डल. आणखीन एक्झाम्पल लिहून घ्या इथं. व्हीनस गर्डल. Okay, thank you all of you. See you in the next lecture.